नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असणार, छानच राहा. आजची गोष्ट मनोरंजन करणारी तर आहेच, पण डोळ्यात अंजनसुद्धा घालणारी आहे. ती ऐका, त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्या. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तेही करून टाका. कथेच्या शेवटी लॉ ऑफ अट्रॅक्शन या सेमिनारबद्दल थोडंसं बोललेले आहे. ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी तेही ऐकून घ्या. चला, कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे फोन. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अरे विशू, नको रे, खरंच फोर्स करू नकोस. ऑफिसमध्ये डेडलाईन्स लागले आहेत, त्यावरच आमचं प्रमोशन ठरतं रे. थोडा वेळ का होईना 15 ऑगस्टला सुद्धा मी ऑफिसमध्ये जाणारच आहे आणि काम करणार आहे. यावेळेस खरंच नाही जमणार रे, समीर म्हणाला. चौघा मित्रांचा ग्रुप व्हिडिओ कॉल चालू होता. मॅटर असा होता की विशालचा 15 ऑगस्टला वाढदिवस असतो. त्याचे 3 शाळेतले घनिष्ठ मित्र समीर, अमोल आणि निनाद फोनवर त्याच्या घरी वाढदिवसाला येण्यासाठी नकार घंटा वाजवत होते. अरे तुम्ही तिघही नालायक आहात. गेली 3 वर्ष आपण एकमेकांना भेटलेलो नाही. आणि आपण भेटतो तरी केव्हा? 15 ऑगस्टला शाळेच्या बाहेर. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाला की मग आपण थोडा वेळ गप्पा मारतो आणि मग माझ्या घरी येऊन पार्टी करतो आणि मग संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी जाता. हे असं आपण कित्येक वर्ष करत आलोय. पण गेली 3 वर्ष तुम्हा तिघांची नाटकं चालली आहेत. कुणालाच भेटायला नको. अरे लग्न काय कुणाची होत नाहीत का? या पृथ्वीवर फक्त तुम्हा तिघांचीच लग्न झाली आहेत का? अरे आपण चौघेही संसारी माणसंच आहोत, पण म्हणून मित्रांना विसरायचं का? बरं, माझा वाढदिवस असा की कुणाला सुट्टी घ्यावी लागत नाही, म्हणून आपलं ठरलं होतं ना की माझ्या वाढदिवसाला 15 ऑगस्टला शाळेच्या इथे भेटायचं. आता मान्य आहे तुम्ही थोडे लांब राहायला गेलात, पण प्रत्येकाकडे गाडी आहे, तरी तुमची नाटकं चालली आहेत. असं करू नका रे. या ना, मला खूप काही बोलायचंय, खूप काही शेअर करायचंय, सांगायचंय. तुम्हाला खूप भेटावंसं वाटतं रे, तो कळवळून म्हणाला. अरे आम्हाला भेटावंसं वाटत नाही का? पण आता आणखीन प्रायोरिटी वाढल्या आहेत. महत्वाची कामं पूर्ण करायला नकोत का विशू, सांग? निनादने विचारलं. अरे नको कोण म्हणतंय, पण वर्षातून एकदा भेटू शकत नाही का? लग्न झालं म्हणजे मैत्री तुटली असं असतं का? विशालने पुन्हा कळवळून विनंती केली. मग समीर म्हणाला, ए विशू, आता खरंच फोर्स करू नकोसा. पुन्हा केव्हा तरी पाहूया. जा, मैत्री फक्त मला एकट्यालाच सांभाळायची आहे का? गेलात उडत. तुम्हाला कुणाला काही पडलेलं नाही ना? आणि असं आपण रोज रोज कुठे भेटतो? वर्षातून एकदा भेटायला तुम्हाला एवढा त्रास होतोय? विशाल तिघांना दम भरत होता. तिघेही गुपचूप ऐकून घेत होते. विशू, तुझं सगळं म्हणणं मान्य आहे बाबा, पण समजून घे ना. माझ्या घरी माझी सासरची मंडळी येणार आहेत बाबा. मेवण्याच्या बघायचा कार्यक्रम आहे. मग मी घरी असायला नको का? सांग जरा, निनाद म्हणाला. अरे मेवण्याला बघायला येणार आहेत ना, मग तू कशाला नाचतोयस? विशू भडकल्यावर मग निनादही गप्प झाला. आणि अमोल, तुझं काय? विशालने विचारलं. अरे माझं काय, हे दोघं येत नाहीत म्हणून माझं बारगळलंय. मला आठवडाभर हेक्टिक आहेच, त्यात गाडी पण सर्व्हिसिंगला दिली आहे. म्हणून म्हटलं एक दिवस सुट्टी मिळाली तर आराम करूया. पण माझं स्वतःचं असं काही मोठं वैयक्तिक कारण नाही बाबा. त्या दोघांना पडलेला ओरडा त्याने ऐकला होता, म्हणून त्याने कोणतेही कारण द्यायची हिंमत केली नाही. जा, आता तुम्हा कुणालाच मी काहीच फोर्स करणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही हे जे काही वागताय ना, याचा पश्चाताप तुम्हाला नक्कीच होईल. म्हणतच विशालने फोन कट केला. मग ह्या तिघांनी आपापसात फोन लावला. हा विशू पण ना अगदी लहान मुलासारखा वागतो. आता वाढदिवस साजरे करायला आपण काय लहान आहोत का? जेव्हा शक्य होत होतं तेव्हा भेटलो. आता नाही जमत आहे, काय करणार? समीर म्हणाला. अरे त्याचं पण तसं चुकत नाही रे. गेली 2-3 वर्ष आपण कुठे भेटलोय? लग्न झाल्यापासून आपण व्यस्त नाही तर अस्ताव्यस्त झालोय. निनाद असं म्हणाल्यावर तिघेही खळखळून हसले. बरं मग काय करायचं सांगा तुम्ही? अमोलने विचारलं. नाही रे बाबा, शक्यच नाही. अख्खा दिवस असाच गेला की मग दुसऱ्या दिवशी दमायला होतं रे. मला बरीच कामं आहेत, मला तरी नाही जमणार हा, समीर म्हणाला. निनादने पण त्याला दुजोराच दिला. ठीक आहे, मग कॅन्सलच समजू ना. पण तुमचा काही प्लॅन बदलला तर मला कळवा बाबांनो, मी करेन ॲडजस्ट, अमोल म्हणाला. काही प्लॅन बिन बदलत नाही. यावर्षी तरी जमणार नाही, पुढच्या वर्षी पाहूया. शेवटी मग 15 ऑगस्टला विशालच्या बर्थडेला त्याच्या घरी जायचं नाही असंच ठरलं. आणि बरोबर आहे,
प्रत्येकाला स्वतःची कामं असतातच. मित्र वगैरे काय, शाळा कॉलेजमध्ये असेपर्यंत ठीक असतं. नंतर आयुष्यात प्रायोरिटी बदलली की मग मित्रांना सुद्धा वेळ देता येत नाही, कितीही इच्छा असली तरी. या गोष्टीने विशू मात्र नाराज झाला होता. बघितलंस ना प्रणाली, किती हलकट मित्र आहेत माझे. त्यांना एवढा फोर्स केला पण तिघांपैकी एकही इथे यायला तयार झाला नाही. जवळजवळ 2-3 वर्ष झाले आम्ही भेटलोच नाहीये. शाळेत असताना अगदी जवळजवळ राहायचो. एकही दिवस असा गेला नसेल की आम्ही चौघं भेटलो नाही. तिघांपैकी एखादा जरी कोण शाळेत आला नाही तर बाकी तिघे त्याच्या घरी पोचायचे. तो आजारी असला तर तो ठीक होईपर्यंत त्याच्याच घरी पिंगा घालायचे. तो बरा होईपर्यंत रोज त्याला भेटायला जायचे, त्याच्याबरोबर असायचे. आमच्या चौघांपैकी एक जरी नसला की आम्हाला खूप कंटाळा यायचा. आणि आता बघ कसं झालंय. एवढा मस्का लावतोय तरी एकही यायला तयार नाही. या डिजिटल दुनियेत, सोशल मीडियाच्या दुनियेत जग जवळ आलंय, पण आपलीच माणसं फार दूर दूर गेली आहेत बघ. आत्ताच बघ ना, व्हिडिओ कॉल केला तेव्हा सगळे एकमेकांना दिसले. म्हणूनच कदाचित भेटीची ओढच राहिलेली नाही, विशाल हळहळून सांगत होता. अरे जाऊ दे ना विशू, तू कशाला मनाला लावून घेतोस. अरे प्रत्येकाला स्वतःची कामं असतात, प्रत्येकजण बिझी असतो. नसेल जमणार त्यांना. त्याच्या बायकोने प्रणालीने समजूत घातली. अगं पण महिन्याला भेटायला नाही सांगत ना, वर्षात पण सांगत नाहीये. 3 वर्षातून एकदा तरी यांना सवड मिळू नये. बरं सुट्टी वगैरे घेऊन यायचं नाहीच आहे, ऑलरेडी सुट्टीच आहे. प्रत्येकाकडे गाड्या आहेत आणि असं कितीसं अंतर आहे, फार फार तर पाऊण तास. पण तेवढाही वेळ नाही यांना. सगळेच्या सगळे नालायक आहेत. विशू भडकला. अरे काय हे विशू, उगीच मित्रांना का शिव्या घालतोयस. तुझेच मित्र आहेत ना ते. प्रणालीने पुन्हा एकदा समजावलं. तसा तो शांत हसला. माझे मित्र आहेत ना म्हणून हक्काने शिव्या घालतोय असं म्हणाला आणि मग रूममध्ये निघून गेला. नेहमीसारखाच 15 ऑगस्ट उजाडला. या विशूला फोन करायचा आहे, पण फोन केला तर धड बोलायचा नाही. राग आला असेल त्याला. जाऊ दे, थोड्या वेळाने करतो असं म्हणत समीरने हातात घेतलेला फोन खाली ठेवला. समीर म्हटल्याप्रमाणे ऑफिसमध्ये जाऊन अर्धा 1 तास हजेरी लावून आला. निनादला पण वाटत होतं विशालला फोन करावा, पण फोन केला तर हा परत भलं मोठं लेक्चर देणार. म्हणून त्याने मेसेज टाकून दिला, हॅपी बर्थडे. निनादच्या मिळवण्याच्या बघण्याचा कार्यक्रम संध्याकाळी होता. तो घरी मस्तपैकी मॅच पाहत होता. अमोलने मात्र आजचा दिवस झोपून काढायचं असं ठरवलं. आधी मस्तपैकी आराम करून घेतो, मग दुपारी आरामात विशूला फोन करूया असं त्याने ठरवलं. मधुरा, मी आत बेडरूममध्ये जरा झोपतोय हा, मला झोप आलीये. तुझं काही काम नाही ना, अमोलने विचारलं. काम असलं तर तू करणार आहेस का अमोल. आज सुट्टीचा दिवस म्हटला की तुला अख्खा दिवस झोपून राहायचं असतं. कुठे बाहेर फिरणं नाही की घरातली कामही नाहीत. मधुरा वैतागली तसा तो हसला आणि गुपचूप बेडरूममध्ये गेला. दरवाजा आड करून घेतला, मोबाईल हातात घेतला आणि मस्तपैकी फोमची उशी घेतली. नेटफ्लिक्स चालू केलं. आज त्याला ॲक्शन पिक्चर पाहायचा होता. त्याने ॲक्शन मूव्ही सुरू केला. हिरोची फाईट अगदी रंगात आली होती आणि तेवढ्यातच मोबाईलचं एक नोटिफिकेशन वाचलं. व्हॉट्सॲप होता म्हणून त्याने पाहिला. प्रणालीचा म्हणजे विशालच्या बायकोचा मेसेज होता. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. प्रणालीने का मेसेज केला असावा. त्याने मेसेज ओपन केला. कदाचित वाढदिवसाचे फोटो वगैरे पाठवले असतील असं त्याला वाटलं. पण तो एक भयंकर मेसेज आला होता. आज सकाळी 10:30 वाजता तीव्र हृदयविकाराने विशाल सोनटक्के यांना देवाज्ञा झाली. ते वाचून अमोल ताडकन उठून बसला. पुन्हा एकदा मेसेज वाचला, पुन्हा एकदा वाचला. डोळे धुसर झाले होते म्हणून पुन्हा एकदा वाचला. नंबर तपासला, प्रणालीचाच नंबर होता. तो घाबरला. तिला फोन करायला म्हणून त्याने फोन हातात पकडला, पण हिम्मतच होईना. डोळे आपोआप मोठे झाले, भुवया ताणल्या गेल्या, अंग थरथरू लागलं. हातापायातून बळच गेले असं झालं. त्याने डोकं घट्ट पकडलं. त्याचे श्वास मोठे झाले. काहीतरी काम होतं म्हणून मधुरा आत आली होती. अमोलला असं पाहून तिलाही टेन्शन वाटलं. काय रे, काय झालंय, तिने भीत भीत विचारलं. त्याने मोबाईलकडे हात दाखवला. तिने मोबाईल उचलला, मेसेज वाचला आणि तिलाही धक्का बसला. अमोल, काय हे, तू शांत हो. अरे शांत हो, पाणी घे.
असं म्हणत तिने ग्लास पुढे धरला, पण अमोलने तो ग्लास तसाच मागे भिरकावला. शांत हो अमोल. तिने त्याचे खांदे थोपटले. मला काय वाटतं, आधी न्यूज कन्फर्म करून घे. कदाचित खोटीच असेल, म्हणजेच खोटी असावी ती. ती थरथरत काहीही बोलत राहिली. तोपर्यंत निनादचा फोन आला. हे अमू, कुठे आहेस तू? त्याचा आवाज रडवेला वाटला. त्यामुळे आपण जे वाचलंय ते बरोबरच आहे अशी अमोलला खात्री पटली. काय झालं? त्याने भीत भीत मुद्दामूनच विचारलं. अरे, प्रणालीचा मेसेज आलाय रे. एवढं बोलून तो रडू लागला. अरे आपला. ते ऐकून अमोलला पण रडू फुटलं. अरे मलाही आलाय रे, पण एकदा कन्फर्म करूया का? कुणाला करणार? प्रणालीला? अरे काय वेड्यासारखं बोलतोयस तू अमोल? थांब जरा, समीरचा पण फोन येतोय. असं म्हणून निनादने फोन कट केला. समीरने फोन केला. तो काही बोललाच नाही. तो ओक्साबोक्शी रडूच लागला. अरे काय काय मला कळतच नाही रे. काय आपला 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 विशाल. त्याला पुढे काही बोलताच येईना. समीर शांत हो, आमची पण तीच अवस्था आहे. पण आता निघावं लागेल ना. प्रणाली तिकडे एकटीच असेल. शिवांश बिचारा घाबरून गेला असेल. त्याचे कोणी नातेवाईक आले असतील का काय माहीत. नातेवाईक असतील, शेजारी असतील. नाही रे, आपण लवकरात लवकर निघायला हवं. चल निघूया. मी तुला पिकअप करतो, मग तिथून समीरला पिकअप करू. मी कळवतो त्याला. दोघांनी रडत रडतच फोन ठेवला. सगळे दिवस आठवले. शाळेचे ते सोनेरी दिवस, बालपणीचे आनंदी दिवस. बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तसंच आनंदी खळखळणारं आयुष्य होतं ते. मजा मस्ती तेवढीच, प्रेमही तेवढंच. निनादने गाडी काढली. निनाद, नक्की नीट जाशील ना? बायको सारखा सारखा तोच प्रश्न विचारत होती. हो ग, अमोल आणि समीर पण आहेत ना, जाऊ आम्ही, तो म्हणाला. गाडी स्टार्ट केली तसे विचार पण सुरू झाले. विशालचं सगळं बोलणं आठवलं. तुम्ही काहीही करा रे, तुम्हाला माझ्या वाढदिवसाला यावंच लागणार आहे. आला नाहीत तरच पश्चाताप होईल. अरे नालायका, वाढदिवस म्हणाला होतास ना. आज तुला अशा परिस्थितीत बघायला येऊ काय आम्ही? डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. समोरचं चित्र धुसर होऊ लागलं. गाडीसारखंच आपल्या डोळ्यांमध्ये सुद्धा वायपर असता तर किती बरं झालं असतं. आपोआपच अश्रूंची वाट मोकळी झाली असती. त्याला आठवलं ना, शाळेत असताना तो किती भित्रा होता. विशाल त्याच्याच बाजूला बसायचा. एकदा एका मुलाने निनादची सायकल पाडली आणि मग विशालला राग आला. त्याने त्या मुलाला धू धू धुतलं होतं. त्याच्या आईने येऊन शाळेमध्ये तक्रार केली. विशालच्या आईबाबांना बोलावून घेतलं. विशालच्या आईबाबांनी त्याला झोडपलं, ओरडले, पण त्याला काहीच फरक पडला नाही. माझ्या मित्राला कोणी त्रास दिला तर यापुढे सुद्धा मी असंच वागणार, असं बोलून तो सरळ मोकळा झाला. हे त्याचं धोरण लहानपणापासून आतापर्यंत त्याने तसंच कायम ठेवलं होतं. मित्रांना त्रास होऊ नये म्हणून नेहमीच तो झटायचा आणि स्वतः मात्र आता एवढा मोठा त्रास देऊन गेलाय. आयुष्यभराचं दुःख देऊन गेलाय. निनादचे अश्रू थांबत नव्हते. त्याने आधी अमोलला पिकअप केलं. तोही रडत होता. अरे यार, काय करून ठेवलं रे विशूने? हार्ट अटॅक एवढं लहान वयात? अरे आज वाढदिवस ना त्याचा, आणि आजच बरोबर स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेतलं रे त्याने. बरोबर बोलावलं आपल्या सगळ्यांना. हट्टीपणाने वागला. काय रे, काय होऊन बसलं हे? आता प्रणालीचं काय रे, आणि शिवांशचं काय? किती लहान आहे तो. तो रडू लागला म्हटल्यावर निनादने आता आपलं दुःख आवरलं. शांत हो अमू, शांत हो. आता आहे ती परिस्थिती फेस करावी लागणार आहे. हे बघ, प्रणालीला आपण काही एकटं सोडणार नाही ना. तिचं दुःख मोठं आहे, सावरणं कठीण आहे, हेही खरंच आहे. पण आता आपण खंबीर व्हायला हवं. बरं ऐक ना, तसं मी कार्ड घेतलंय, पण थोडी कॅश आहे ना तुझ्याकडे? निनादने विचारलं. हो रे, आहे, सगळं आहे. मित्र सोडून आता बाकी सगळं आहे, अमोल रडत रडत म्हणाला. पण तू असंच धरून चाललायस का की हे सगळं खरं आहे? अमोलने विचारलं. अरे म्हणजे हार्ट अटॅक वगैरे ठीक आहे रे, पण डॉक्टर आले आहेत का? त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं का? नक्की डिक्लेअर केलंय का? हे सगळं कुठे माहिती आहे ना आपल्याला? अमोलने विचारलं. अरे अमू, पण ते सगळं केल्याशिवाय तिने असाच मेसेज कसा रे टाकला असेल? निनादने उलट विचारलं. मग दोघांनी एकमेकांकडे क्षणभर पाहिलं आणि दोघांना एकदमच रडायला आलं. असं कसं रे झालं? मला नेहमी म्हणायचा, वाढदिवसाला येशील ना तर असाच येऊ नकोस, माझ्यासाठी कलाकंद घेऊन ये.
तुला माहिती आहे ना नीना, त्याला कलाकंद आवडायचं ते. माझ्या बिल्डिंगच्या खाली सुद्धा मिठाईवाला आहे ना, तिथून त्याच्यासाठी मी घेऊन जायचो रे. आज भेटायचं ठरलं असतं तर घेतली असती ना मिठाई त्याच्यासाठी. त्याने असं कसं बोलावून घेतलं आपल्याला. म्हणतच तो जास्त रडू लागला. माहिती आहे ना, त्याला कलाकंद खूप आवडायचं, निनाद म्हणाला. आवडायचं आणि आवडतं यात फरक फक्त एक अक्षराचा असतो, पण अंतर मात्र असण्या आणि नसण्याचं असतं. आता त्याच्याही नकळत आवडायचं असं तो बोलून गेला. बोलताना खरं तर जड वाटत होतं, पण आता सत्य तेच होतं. विशालच्या एक एक आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या. अगदी शाळेपासून त्याला स्पोर्ट्सची आवड होती. शरीर चांगलंच दणकट होतं. त्याला आठवलं, शाळेत असताना अमोल एकदा खेळताना पडला. पायाला खूप लागलं. चालताना त्रास होऊ लागला. मित्रांनी आधार दिला, पण चालताच येईना. मग कोणीतरी जाऊन विशालला सांगितलं, अरे तुझा मित्र पडलाय. विशाल दुसरीकडे काहीतरी खेळत होता. अमोल पडला ऐकून हातातलं सगळं काम त्याने तसंच सोडलं आणि तो धावत पळत आला. अमू काय झालं? विशालने विचारलं. तुम्ही सगळे बाजू व्हा, मी पाहतो काय करायचं ते. विशालने असं म्हणताच सगळेजण एकदम बाजू झाले. विशालने त्याला सरळ उचललं, ग्राउंडवरून वर्गात आणून बसवलं. सगळेजण त्याच्या अफाट शक्तीकडे पाहतच राहिले. पण ती नुसती शक्ती नव्हती, इच्छाशक्ती होती. मित्राचा त्रास कमी करण्याची इच्छाशक्ती. मित्रांच्या जीवाला जीव देणाराच होता तो. ताई प्रेग्नंट होती. डिलिव्हरीसाठी घरी आली होती. मुसळधार पाऊस होता. जिकडे तिकडे पाणी भरलं होतं. आमच्या घरी कुणीच नव्हतं. आई पण घाबरली होती. मग मी विशूला फोन केला होता. एवढ्या पाण्यात कुणाची तरी तो गाडी घेऊन आला होता रे. कशी बशी गाडी त्याने ड्राईव्ह केली आणि हॉस्पिटलमध्ये नेली आणि लागलीच ताईची डिलिव्हरी झाली. विशू होता म्हणूनच तो प्रसंग निभावला. बोलता बोलताच नीनाचा आवाज दाटला. अरे पण त्याला हार्ट अटॅक कसा आला रे? तो काळजी घेत नव्हता का? अमोलने विचारलं. आता आपण काय सांगायचं? आपण सगळेच बिझी झालो होतो. कोण काय करतंय, काय खातंय, कसं जगतंय, एकमेकांना कुठे विचारत होतो आपण. त्या दिवशी त्याने फोन केला तेव्हा एकमेकांचे चेहरे पाहिले. नाहीतर आता आपल्या प्रत्येकाचं एक वेगवेगळं बेट तयार झालंय आणि बिझी आयुष्याच्या समुद्राचं खारट पाणी मध्ये आहे. त्यांनी मग समीरला पिकअप केलं. तो त्या दोघांकडे पाहतच होता. तो काही बोलला नाही, मागे गपचूप जाऊन बसला. त्यालाही जबरदस्त धक्का बसला होता. तो रडत नव्हता, पण भुवया ताणल्या होत्या, नसा आकसल्या होत्या, लाल लाल झाला होता. तुम्हाला मेसेज आला की फोन? त्याने विचारलं. प्रणालीचा मेसेजच होता रे, निनाद म्हणाला. अमू, आपण आधी कन्फर्म करायला पाहिजे होतं का रे? त्याने भीत भीत विचारलं. कन्फर्म करायला? कुणाकडे करणार तू? अमोलने रागानेच मागे वळत पाहिलं आणि विचारलं. मग तो काही बोलला नाही. निनाद समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात कसले तरी भलते सलते विचार चालले होते. काय रे, काय झालंय समीर? तू ओके आहेस ना? निनादने खात्री करून घेतली. हां ठीक आहे, पण एवढं बोलून तो थांबला. पण काय? निनादने पुन्हा विचारलं. अरे मला असं वाटतं की एकदा खात्री करून घ्यायला हवी रे. कदाचित हा त्याचाच काहीतरी प्रँक असणार. मी सांगतो बघ, या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. तो असं म्हणताच अमोलने पुन्हा मागे त्याच्याकडे रागानेच पाहिलं. रागावू नकोस रे, मी आपली एक शंका व्यक्त केली, समीर म्हणाला. या मूर्खासारख्या शंका फक्त तुलाच येतात समीर. तो एक वेळेस मजा करेल, पण प्रणालीचं काय? तिचाही मेसेज खोटाच आहे असं म्हणायचंय तुला? अमोलने विचारलं. म्हणजे त्यानेच तिच्या फोनवरून केला नसेल मेसेज असं कशावरून म्हणताय तुम्ही? तुम्हाला त्याचा स्वभाव माहीत नाही का? समीर असं म्हणताच त्या दोघांच्याही मनात एक आशेचा किरण निर्माण झाला खरा. खरंच रे, असं झालं असेल तर किती बरं होईल ना? समीर, तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण प्रणालीला फोन करूया का परत? अमोलने विचारलं. मलाही तेच वाटतंय. फोन करून तर पाहूया ना, समीर म्हणाला. मी तर गाडी ड्राईव्ह करतोय, तुम्हा दोघांपैकी एकाने करा फोन, निनाद म्हणाला. बरं थांब, मी लावतो, समीर म्हणाला. त्याने फोन काढला. अरे पण तिला काय विचारू? समीरने विचारलं. अरे असं म्हण की कुणीतरी एक प्रँक केला होता, तो खरा आहे का? अमोलने सुचवलं. अरे पण ती विचारेल ना कसला प्रँक, मग काय म्हणू? मजेत सुद्धा त्या बातमीचा उच्चार माझ्याच्याने करवणार नाही रे.
आणि समजा बातमी खरी असेल तर? नको नको, मी नाही करत फोन. तो पुन्हा रडू लागला. अरे थांब, असा रडू नकोस रे एकदम, अमोल म्हणाला. अरे रडणं थांबत नाहीये रे माझं. काय होऊन बसलं हे? त्याला आपल्याला काय सांगायचं होतं रे? त्याला कसलं दुःख होतं? सगळ्यात जास्त नालायक ना मीच आहे. अरे तो किती कळवळून सांगत होता, भेटूया भेटूया, मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचंय, काहीतरी शेअर करायचंय. काय सांगायचं होतं रे त्याला? त्याला काय सांगायचं होतं हे सुद्धा मला विचारावंसं वाटलं नाही. म्हणजे सुचलंच नाही त्यावेळेस. त्यावेळेस असले कसलेच विचार आले नाही रे. मित्रापेक्षा मला माझं प्रोजेक्ट प्रमोशन जास्त महत्वाचं वाटलं. तो मात्र जीवाला जीव देणारा होता. एवढं बोलून समीर थांबला. अरे माझ्या लग्नाच्या वेळेस त्याने काय काय नाही केलं. नुकतेच बाबा गेले होते, आई खचली होती. लग्नाची सगळी खरेदी करण्यापासून आमंत्रणापर्यंत माझ्याच सोबत होता. प्रणालीनेच माझं आणि माझ्या बायकोचं केळवण केलं होतं. ऐन लग्नाच्या दिवशी आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. मामा हॉस्पिटलमध्ये थांबला होता, पण लग्नासाठी मामा हवा म्हणून त्याने मामाला हॉलमध्ये पाठवलं आणि स्वतः हॉस्पिटलमध्ये थांबला. तरी मी म्हणत होतो आपण लग्न पुढे ढकलूया. मला म्हणाला, अरे काळजी करू नकोस, काकू ठीक आहे, थोडं एक्झर्शन झालं म्हणून चक्कर आली आहे, बाकी काळजीचं कारण नाही रे. आणि लग्न पोस्टपोन करून काय करणार आहेस? हॉलचा सगळा खर्च वाया जाणार, परत पुन्हा कधी होणार याचं मुलीकडच्यांना टेन्शन. आणि असं म्हणून त्याने सगळं मॅनेज केलं रे. स्वतः लग्नाला आला नाही, पण माझं लग्न निर्विघ्नपणे पार पाडून दिलं. आई घरी येईपर्यंत रात्री स्वतः हॉस्पिटलमध्ये राहत होता. असे मित्र कुठे असतात रे? आणि आता त्याच्या बाबतीत हे काय घडलंय? खरंच वाटत नाहीये. बोलत असतानाच त्याने हाताने डोकं आपटून घेतलं. समीर शांत हो रे, अमोल ओरडला. अरे आता प्रणाली काय करेल? छोट्या शिवांशचं काय? किती लहान आहे तो. समीरचा आवाज कापरा झाला. खरंच आयुष्य किती क्षणभंगूर असतं. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. पण आता जे आहे ते फेस तर करायला हवं. त्यांचे नातेवाईक काय विचार करतील, काय ठरवतील आपल्याला माहीत नाहीये. पण आपण मात्र प्रणाली आणि शिवांशला कधीच अंतर द्यायचं नाही, निनाद म्हणाला. ते तर आपण करूच रे, पण काही प्रॉब्लेम होता तर ह्याने आपल्याला सांगितलं का नाही? अमोलने विचारलं. अरे तो तर बिचारा सांगत होताच ना, मला खूप काही बोलायचंय, शेअर करायचंय, तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. आपणच ऐकलं नाही ना. आणि बघ आता काय घडलं ते. एकीकडे ही बातमी खोटी असेल अशी समीरला आशा वाटत होती, आणि दुसरीकडे हे सगळं खरं घडलं आहे आणि आता पुढे कसं होणार याची भीषण काळजी आणि वास्तव त्रास देत होती. तरी मला चैताली म्हणत होती मी पण बरोबर येऊ का, पण तिची तब्येत बरी नाही ना, म्हणून मी नको म्हटलं, निनाद म्हणाला. अरे मधुरा पण रडत होती, तिलाही प्रणालीसाठी यायचं होतं, पण आई म्हणाली 4था महिना चालू आहे, प्रेग्नंट असताना जाऊ नये. असंही त्या सगळ्या वातावरणाचा तिच्यावर विपरीतच परिणाम होईल, अमोल म्हणाला. मी तर स्वातीला अजून कळवलेलंच नाहीये. बाबांची तब्येत ठीक नाही म्हणून माहेरी गेलीये ती. तिला सांगितलं तर रडून तिथेच गोंधळ करेल. अगदी ओव्हर इमोशनल आहे ती, समीर म्हणाला. खरं तर प्रणाली एकटी पडली असेल रे. या तिघींपैकी कुणीतरी एक आली असती तर बरं झालं असतं, निनाद म्हणाला. हो ना रे, पण आता प्रत्येकीचा काही ना काहीतरी नाईलाज आहेच, अमोल म्हणाला. विशाल यार, तू काय करून ठेवलंस रे? निनादने स्टिअरिंगवर आपली मूठ जोरात आदळली. अरे माझं घर घेऊन आता 3 वर्ष होतील. घर घेताना पैसे कमी पडले म्हणून याने माझ्यासाठी थोडं ऑफिसमधून लोन काढलं होतं. त्याचं टेन्शन तर घेतलं नसेल ना त्याने? निनाद बोलता बोलताच रडू लागला. शांत हो निनाद, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेणारा माणूस नव्हता तो, अमोलने समजावलं. अरे पण मग हार्ट अटॅक कसा आला त्याला? ऑफिसमध्ये तर काही प्रेशर नव्हतं, आपल्याला तसं कधी काही बोलला नाही तो, निनाद म्हणाला. आपण त्याला बोलायची संधीच कुठे दिली होती? तो इतकं कळवळून सांगत होता भेटूया, मला बोलायचंय. तिघांपैकी एकही तयार झालो नाही. आणि आता खरंच खूप मनाला गिल्ट लागून राहिलीये. विशू, एक संधी दे रे. तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला जगाच्या पाठीवर कुठेही असलो ना आम्ही, तरी आम्ही येणारच. एकच संधी दे रे विशू, एकच संधी दे, रडत रडत समीर म्हणाला. हो ना यार, असं वाटतं उगीच मोठे झालो. लहानपणीच आयुष्य बरं होतं. शाळेत असताना मजा करायचो, एकमेकांचा डबा खायचो तेही चोरून, तेवढंच भांडायचो, मारामारी करायचो, पुन्हा एकत्र यायचो. कॉलेजमध्ये पण आपण वेगवेगळे झालो,
पण तरीही रविवारी भेटायचोच ना. कॉलेज सुटलं, प्रोफेशनल डिग्री घेतली. त्यानंतर मात्र आयुष्य बदलत गेलं. आणि लग्न झाल्यानंतर तर अगदीच बदललं. करिअर, पैसा, सेटलमेंट याच्याच मागे लागलो यार. त्यालाच आपलं आयुष्य बनवून घेतलं आणि आयुष्यातला खरा आनंद बाजूलाच टाकला. जगायचंच विसरून गेलो आपण. आपल्या शाळेच्या मागे आठवतं, चिंचेचं एक झाड होतं. विशू तिथून आपल्याला चिंचा पाडून द्यायचा. शाळेपासून त्याचं घर जवळ होतं. शाळा सुटली की आधी त्याच्याच घरी जायचो. काकू मग असेल ते जेवण वाढायची. त्याच्याच घरी कितीतरी वेळ लोळत पडायचो आणि मग आरामात घरी यायचो. आपल्यापैकी बॅट फक्त अमूकडे होती. अमोल बॅट घेऊन आला की मग आपण क्रिकेट खेळायचो. बॉल कधी कधी पलीकडच्या सोसायटीत गेला की मग तिकडची लोक भांडणं काढायची. बिचारा विशू एकटाच तो बॉल आणायला जायचा. त्या लोकांची बोलणी निमूटपणे ऐकून घ्यायचा आणि गुपचूप आपला बॉल घेऊन परत यायचा. आपल्यावर काही येऊ द्यायचा नाही तो. एक एक जण आपली आपली आठवण सांगत होता. समीर मात्र फक्त ढसाढसा रडत होता. अरे, कॉलेजमध्ये असताना पिकनिकला गेलो होतो. तेव्हा तळ्यात पाय घसरून पडलो होतो. मला पोहता कुठे येतं. गटांगळ्या खाऊ लागलो. विशूचं लक्ष गेलं म्हणून मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने उडी घेतली आणि खांद्यावर टाकून मला कसं बसं फरफटत आणलं होतं रे. त्यावेळेस मला जीवनदान दिलं आणि आता मात्र स्वतःच गेला. अरे, पण खरंच गेला असेल का रे तो. पुन्हा त्याने तोच प्रश्न विचारल्यावर आता बाकी दोघे जण त्याच्याकडे रागाने पाहू लागले. अरे, मनात येतच ना, असं वाटतं ना खरोखरच हा प्रँक असावा म्हणून. एवढं बोलून तो पुन्हा रडू लागला. तेव्हा अमोल आणि निनाद सुद्धा अगदी हळवे झाले. सगळ्यांना एकमेकांची अवस्था कळत होती, पण ॲक्सेप्ट होत नव्हतं. आता हळूहळू जेव्हा ॲक्सेप्ट होऊ लागलं तेव्हा ते दुःख सहन होत नव्हतं. मधमाशांच्या पोळ्यावर कुणीतरी दगड मारावा आणि असंख्य मधमाशा बाहेर याव्यात, कडकडून चावा घ्याव्यात, असं अगदी आठवणींचं झालं होतं. आठवणींच्या पोळ्यातला मध गोड असला तरी आज त्या आठवणी विशूच्या जाण्यामुळे दंशच देत होत्या. गल्लीत गाडी वळवताना निनादचा हात थरथरू लागला. त्याने गाडी तिथेच थांबवली. आज पार्किंगला जागाच नव्हती. अनेक फोर व्हीलर तिथेच लागल्या होत्या. पाहूनच तिघांच्या काळजात एकदम धस्स झालं. तिघे एकमेकांकडे पाहतच राहिले. सोसायटीतले लोक जमले होते. आपापसात कुजबूज करत होते. त्यांनी गाडीच्या बाहेर पाहिलं. समीरची शंका आता सपशेल खोटी ठरली होती. कारण प्रेत यात्रेला लागतं ते सगळं सामान समोर रचून ठेवलेलं होतं. ती तिरडी, तो सफेद कपडा, बरंच काही. ते पाहूनच तिघांचा जीव गलबलला. पायात आता बळ उरलं नव्हतं. कसे बसे ते तिघे गाडीतून उतरले. तेवढ्यात कुणीतरी मागून हलकासा धक्का दिला. अमोलने मागे पाहिलं. सॉरी हा, असं म्हणत एक माणूस त्यांच्या पुढून उजवीकडे गेला आणि हारवाल्याकडे पोहोचला. हारवाल्याला म्हणाला, हार पण द्या आणि थोडी फुलं पण द्या. त्याने 4-5 हार घेतले, फुलं घेतली. ते तिघेही स्तब्ध होऊन तिथेच उभे राहिले. हार घेतलेला माणूस विशूच्याच बिल्डिंगच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि तेव्हा मात्र तिघांनी घट्ट धरून ठेवलेला आशेचा किरण पार 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 मावळला आणि काळा कुट्ट अंधार दाटला. बिल्डिंगमध्ये आत जायची हिंमत होत नव्हती, पण सगळे लोक तिथेच जात होते. अमोलने हळूच वर पाहिलं. लोक वरच्या फ्लोअरवरच जात होते. मग तर त्याला काय कळायचं ते कळून चुकलं. त्याने त्या दोघांना थोपटलं. चला जाऊया, असं म्हटलं. विशूच्या बिल्डिंगमध्ये एका मजल्यावर एका पाठोपाठ एक असे 5 फ्लॅट होते. कॉमन गॅलरी. अमोल पुढे झाला. त्याने पहिल्या मजल्यावर पाहिलं. लोक विशूच्या घरासमोर गर्दी करून उभे होते. त्याला कसं तरीच झालं. पुढे जायची हिंमत होईना. पण आता आपण धीर सोडला तर निनाद आणि समीर अधिकच हवालदिल होणार या विचाराने त्याने निनादचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, चल रे. समीर यायलाच तयार नव्हता. त्याने तिथेच रडायला सुरुवात केली. अरे समीर, असं काय करतोयस? चल ना, निनाद म्हणाला. त्याने हातानेच नाही असं सांगितलं. डोकं धरलं. मग इथेच थांबतोस का? निनादने विचारलं. पुन्हा त्याने मानेने नाही असं सांगितलं. अरे मग काय करणार आहेस? गाडीत जाऊन बसतोस का? अमोलने विचारलं. त्याने पुन्हा नाही असंच सांगितलं. आता त्याचं काय करावं त्या दोघांना कळेच ना. बरं, रडून घे, मग जाऊ आपण. समीरने रडून घेतलं. त्या दोघांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्या दोघांनाही रडू येतच होतं, पण समीरला या क्षणी आवरणं जास्त महत्वाचं होतं. बराच वेळ रडून घेतल्यानंतर तो शांत झाला.
खिशातला रुमाल काढला, तोंड पुसलं आणि तो त्या दोघांच्या मागोमाग चालू लागला. पायऱ्या चढताना धडपडला. अमोलने त्याला चटकन सावरलं. सावकाश समीर, असं करून कसं चालेल? आता अजून आतमध्ये जाऊन किती गोष्टी फेस करायच्या आहेत आपल्याला, निनादने समजावलं. पायऱ्या चढून तिघे उजवीकडे वळले. लोकांची गर्दी होती. विशूच्या घरासमोर अनेक पुरुष उभे होते. थोड्या बायका पुढे उभ्या होत्या. समीर तिकडेच थांबला. निनाद पण तिथेच थबकला. त्यातल्या त्यात हिम्मत करून अमोल मात्र पुढे गेला. निनाद आणि समीर तिथेच थांबले. दोघांना पुढे जायची हिम्मतच होईना. गर्दीतून वाट काढत अमोलच पुढे गेला आणि विशूच्या घरात घुसला. तो जोरात किंचाळला, विशू! समीर आणि निनाद एकमेकांकडे डोळे विस्फारून पाहू लागले. दोघांचे हातपाय थरथरू लागले. त्याच्या किंचाळण्याने आजूबाजूची लोक पण बावरली, गोंधळली. वाकून वाकून त्याच्याकडे पाहू लागली. पाहतच राहिली. आणि मग पुढे काय झालं कळलंच नाही. आता तर पुढे जाणं भागच होतं. निनादने मग समीरचा हात धरला. त्याला घेऊन पुढे आला. समीर जपून जपून पावलं टाकत होता. पुढे काय बघायला लागतं याची कल्पनाही करवत नव्हती. मनावर दगड ठेवून ते दोघं विशूच्या घरासमोर येऊन थांबले. आणि पाहतात तर काय, अमोल कुणाला तरी मारतोय. ते दोघे चटकन पुढे झाले आणि त्याला थांबवलं. पाहतात तर काय, विशू खाली बसला होता आणि अमोल त्याला चांगलं झोडपत होता. आता तर त्या दोघांनाही धक्का बसला होता. तेही पुढे झाले. मारून मारून अमोल बहुतेक दमला, म्हणून मग या दोघांनी चार्ज घेतला. विशू, अरे नालायका, आमचा जीव काढलास, म्हणत अमोलने एक गुद्दा घातला. समीरने तर लाथाबुक्क्यांनी मारलं. प्रणालीने मग दरवाजा थोडासा आड केला. तिला हसूच आवरत नव्हतं. छोटा शिवांश घाबरून बघू लागला. आणि मग मारामारीचा तो खेळ 10-15 सेकंद तसाच चालू होता. 10-15 सेकंदांनी सगळेच शांत झाल्यावर ते तिघेही गुडघ्यावर बसले आणि मग विशूच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि तिघेही एकदम ढसाढसा रडू लागले. बिचारा शिवांश आणखीनच गोंधळला. ही 3 माणसं कोण आहेत? आपल्या बाबांना का मारतायत आणि मग स्वतःच का रडतायत? त्याला काही कळेना. घाबरून तो आईकडे जाऊन उभा राहिला. मग समीरने प्रणालीकडे पाहिलं. तुला पण अक्कल नाही का ग? तू त्याच्या नादाला लागलीस? त्याने रागाने विचारलं. मी काय करू दादा? माझा फोन सकाळपासून घेतलाय त्याने, देतच नाहीये. मी तर म्हणते ही काठी पण घ्या आणि बेल्ट पण घ्या आणि चांगलं झोडपा त्याला. एवढा घाणेरडा प्रँक कोण करतं? विशू आता कळवळत होता. लाथा बुक्के खाऊन त्याला दमायला झालं होतं, पण तो हे सगळं डिझर्व करत होता. मार खाऊन विशू दमला आणि मारून मारून ते तिघं. थोडे शांत झाल्यावर बाहेरून आवाज आला, अरे जरा वाट मोकळी करा. सगळेच एकदम मग भानावर आले. काय रे, इथे अजून काय झालंय? निनादने विचारलं. आपली पाठ चोळत विशू उभा राहिला. अरे नालायकानो, किती जोरात मारलं तुम्ही, तो म्हणाला. अरे हलकटा, तुला काही मारलंच नाही. असं वाटतं ना एखाद्या चापकाने तुला फोडून काढावं, समीर म्हणाला. आधी काय झालं ते सांग, समीरने विचारलं. अरे शेजारचे एक आजोबा वारले. 85 वय होतं, आजारी होते. सकाळीच बातमी आली आणि लगेचच मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली, तो म्हणाला. अरे पण विशू, किती रे हा नालायकपणा. आमची काय हालत झाली काय सांगू, अमोल म्हणाला. अरे मग काय करू? तुम्ही तिघं यायलाच तयार नाही. जिवंतपणे येत नाहीत म्हणून म्हटलं मरून पाहावं. पण मी मेल्याचं कळताच आलात बाकी तुम्ही. तो असं म्हणताच परत तिघेजण त्याच्या अंगावर धावले. अरे सॉरी 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 रे, सॉरी, मारू नका रे, पुन्हा असा प्रँक नाही करणार रे, नका मारू प्लीज. वाढदिवसाच्या दिवशी सगळी हाडं खिळखिळी करून ठेवलीत तुम्ही, विशाल म्हणाला. एवढा घाणेरडा प्रँक कोण करतं विशू? पुन्हा असं कधीच वागू नकोस हा, अमोल म्हणाला. नाही रे, नाही वागणार. पण तुम्ही पण प्रॉमिस करा ना, महिन्यातून नाही 3 महिन्यातून एकदा तरी भेटायला याल, विशाल म्हणाला. येऊ बाबा येऊ, कारण तुझा फोन कॉल आज खूप महागात पडलाय आम्हाला, समीर असं म्हणाल्यावर चौघे थोडेसे हसले. शेजारच्या आजोबांना घेऊन गेले. त्यानंतर प्रणालीने दरवाजा बंद करून घेतला. सगळ्यांना जेवण वाढलं. तेवढ्यात अमोल म्हणाला, चला आपापल्या बायकांना कळवूया, बिचाऱ्या काळजीत पण असतील आणि शोकात पण असतील. असं म्हणत ज्याने त्याने आपल्या बायकोला कळवलं. त्यांनाही राग आला, पण झालेल्या आनंदापेक्षा तो कमीच होता. तिघांनी सांगून टाकलं, आज आम्ही विशूकडेच राहणार आहोत. मग चौघांच्या खूप गप्पा झाल्या. जुन्या आठवणी निघाल्या. एकमेकांना शिव्या देऊन झाल्या.
एकमेकांच्या अंगावर लोळणं झालं आणि मग खूप 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 गप्पा मारून झाल्यानंतर एकमेकांच्या अंगावर हात पाय टाकून चौघजण गाढ झोपून गेले. कारण भयानक अशा त्या फोन कॉलनी त्यांची झोप चांगलीच उडवली होती. पण मित्रांचं नशीब चांगलं होतं, कारण या फोन कॉलने अमोल, निनाद आणि समीरला सेकंड चान्स तरी मिळाला होता. पण प्रत्येक फोन कॉल तेवढेच नशीबवान नसतात काय, बरोबर ना? कथा कशी वाटली ते जरूर कळवाच. आता सेमिनारबद्दल थोडंसं. आपल्या चला पसारा आवरू या घरातला आणि मनातला या सेमिनारला छान प्रतिसाद मिळाला. पुन्हा हे सेमिनार केव्हा घेणार अशा सुद्धा काही क्वेरी येत आहेत. लवकरच ते सेमिनार घ्यायचा आपण प्रयत्न करूया. पण अर्थातच यावेळेस ते पेड असेल, पण देणगी मूल्य अगदीच कमी असेल. भीती, राग, ओव्हर थिंकिंग, अपराधीपणा या नेगेटिव्ह भावनांमुळे आपली प्रगती थांबली आहे. त्या सगळ्या भावनांचा शास्त्रोक्त पद्धतीने आणि सायकोलॉजिकल बेस्ड पद्धतीने निचरा कसा करायचा हे आपण या सेमिनारमध्ये शिकणार आहोत. त्याबद्दल पुन्हा माहिती घेऊन येईनच, पण सध्या लॉ ऑफ अट्रॅक्शन सेमिनारबद्दल अगदी थोडक्यात बोलते, कारण मला अजूनही त्या संबंधित सुद्धा अनेक क्वेरी येत आहेत. ज्यांना हे सेमिनार करायचं असेल त्यांच्यासाठी सूचना. हे सेमिनार 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत असणार. ऑनलाईन आहे. हे पेड सेमिनार आहे. त्याचं देणगी मूल्य 250 रुपये म्हणजे 250 एवढं आहे. ज्यांनी आधी नावं दिली आहेत त्यांनी आणि ज्यांना आता नावं द्यायची आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर जीपे करा आणि स्क्रीनशॉट माझ्या पर्सनल नंबरवर पाठवा. शक्यतो ग्रुपवर नको, म्हणजे आपल्याला वर्गाचा लाभ घेता येईल. या वर्गात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स आपण शिकणार आहातच, पण त्या टेक्निक बऱ्याचदा का काम करत नाहीत हे मात्र आपल्याला माहीत नसतं. त्यासंबंधीचे 10 नियम आपण शिकणार आहोत. ते नियम नुसते लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठीच मर्यादित नाहीत, पण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपल्याला खूप कामी येणार आहेत. आपलं करिअर, पैसा, नातेसंबंध, शारीरिक आणि मानसिक आरोग्य त्याने अधिक समृद्ध होणार आहे. दैनंदिन जीवनात आपला स्वतःशी आणि इतरांशी संवाद चाललेलाच असतो. इतरांशी संवाद करताना आपण शब्द सांभाळून वापरतो सुद्धा, पण स्वतःशी करत असलेले संवाद मात्र आपलंच मानसिक खच्चीकरण करणारे असतात, अपयशाकडे नेणारे असतात. प्रत्येक शब्दाचा आपल्या मनावर, आयुष्यावर आणि यशावर क्षणाक्षणाला आणि कणाकणाने प्रभाव होतच असतो. आणि त्यामुळेच आपलं आरोग्य, यश आपणच अडवत असतो. बऱ्याचदा आपण सबकॉन्शियस माइंडला खूप चुकीच्या आज्ञा देतो, कारण पॉवरफुल असलेल्या या सबकॉन्शियस माइंडशी संवाद कसा साधायचा, त्याची भाषा कोणती हे आपल्याला माहीत नसतं. त्याला वळवून यश कसं मिळवायचं हे सगळं आपण या सेमिनारमध्ये पाहणार आहात. ज्ञानाच्या, जाणीवेच्या, यशाच्या, समृद्धीच्या एका वेगळ्याच पातळीवर नेणारा हा अभ्यास वर्ग किंवा सेमिनार आहे. म्हणून अर्ध्या 1 तासात मी तरी तो उरकणार नाही. आणि म्हणूनच त्याला सेमिनार, वर्कशॉप अशी फॅन्सी नावं देण्यापेक्षा अभ्यास वर्ग असं म्हणेन. स्वतःबद्दल, स्वतःच्या मनाबद्दल, आयुष्यात असलेल्या अनेक अडथळ्यांबद्दल, ते कसे सोडवायचे याबद्दल आपण जाणून घेणार आहात. तेव्हा थोडा वेळ हा काढायलाच हवा. देणगी मूल्य म्हणाल तर आपल्याला मिळणाऱ्या ज्ञानाच्या बदल्यात ते अगदीच नगण्य आहे. भावनांचा शरीरावर परिणाम होत असतो आणि ते ब्लॉक्स आपल्या शरीरात तसेच राहतात. ते ब्लॉक्स काढून टाकण्यासाठी EFT टॅपिंग शिकवलं जाईल, ध्यान घेतलं जाईल. दोन्हीचा अनुभव मनाच्या आणि शरीराच्या पातळीवर आपल्याला लगेचच येईल. रोजच्या दैनंदिन जीवनात मनाला पटतील आणि यशाकडे नेतील अशीच अफर्मेशन सांगितली जातील. लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच काम करतं का? उत्तर हो असंच आहे. आपल्याही नकळत आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अधिपत्याखालीच आहोत. फक्त आपण नेगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करत आहोत हे आपल्याला कळत नाहीये. आपल्याला आता जागरूक होऊन त्याची दिशा बदलायची आहे. पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत. ते आपण या वर्गात पाहणार आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शन बाबतीत यापूर्वी कुठेही अनुभवलं नसेल, ऐकलं नसेल, एवढा छान अनुभव आपल्याला इथे मिळेल याची 100% गॅरंटी आहे. कारण त्यामागे माझा अनेक वर्षांचा अभ्यास अनुभव आहे. बाकी नेहमी मी म्हणते तसंच आग्रह अजिबात नाही, रेकमेंडेशन मात्र 100% आहे. कारण आपल्या आयुष्याचा, यशाचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. जीपेसाठी नंबर 9653123924. इथेच स्क्रीनशॉट सुद्धा पाठवा. शिवाय आपल्या मनकथास्तू नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. त्यावर सुद्धा मी रोज मोटिवेशनल आणि सायकोलॉजी बेस्ड ऑडिओ व्हिडिओ मेसेज पाठवत असते. अनेक पेड आणि अनपेड सुद्धा सेमिनार तिथे होत असतात. त्याची माहिती तिथे दिली जाते. आपल्यापैकी कुणाला इच्छा असल्यास तो ग्रुप आपण जॉईन करू शकता. तिथे ऑलरेडी 75हून अधिक मेंबर्स आहेतच. जो जीपेचा नंबर आहे तोच व्हॉट्सअप नंबर आहे. तिथे आलात आपलं स्वागतच आहे. चला पुढच्या कथेसह लवकरच भेटू.